आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर। जगाच्या एक पाऊल पुढे। भाजपाचे महायुतीचे उमेदवार अविनाशभाऊ ब्राह्मणकर यांची साकोली तालुक्यातील उमरी लवारी येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोज बुधवारला प्रचार सभा घेण्यात आली। या प्रचार सभेला लाखनीचे भाजपाचे कार्यकर्ते शिवराम गिरीपुंजे, भाजपाचे ज्येष्ठ नेते भोजराम कापगते, उमरी गावचे सरपंच यशवंत गोवर्धन कापगते, उपसरपंच भूमिताताई धकाते, ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंगलाताई कापगते, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष रेखाताई भाजीपाले परसोडी तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे सदस्य हजर होते। या प्रचार सभेमध्ये अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजपाच्या अनेक योजनांबद्दल माहिती सांगितली। किसान सन्मान निधी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, घरकुल आवास योजना, मोदी आवास योजना, हर घर जल, हर घर शौचालय इत्यादी योजना भाजपाच्या शासन कालावधीमध्ये राबवल्या जात आहेत आणि या संपूर्ण योजना जर आपणास सातत्याने सुरू राहाव्यात असे वाटत असेल तर येणाऱ्या 20 तारखेला आपण कोणताही भेदभाव न करता प्रचंड बहुमताने भाजपाच्या उमेदवाराला निवडून द्यावे ही माझी आग्रहाची विनंती आहे असे संपूर्ण प्रचार सभेमध्ये आवर्जून सांगितले। आपल्याकडे बरेच लोक शेतकरी आहेत आणि आपल्या शेतीच्या व्यवसायामध्ये एक गोष्ट नेहमी म्हटली जाते की एकच एक बिजायत समजा आपण वारंवार पेरली तर फसल येणं बंद होते आणि जर चांगली फसल पाहिजे तर बिजायत बदलणं गरजेचं असतं आणि हे सूत्र राजकारणामध्ये सुद्धा लागू होतं। एकाच एक जनप्रतिनिधी आपण वारंवार निवडून देत गेलो तर मग विकास होणं बंद होतं। याचं कारण असं आहे की त्या जनप्रतिनिधीला एक अहंकार येतो की मी गावांमधून नुसती एक चक्कर जरी मारली तर माझ्या नावाची जादू अशी आहे की लोक मला चुपचाप मतदान करतात, स्वतःच्या विकासाचा, स्वतःच्या सुविधांचा आणि स्वतःच्या सोयींचा विचार करत नाही। मेरे तरफ देख के लोग वोट मार देते। विकास करायची काही गरज नाही। पण मित्रांनो आता हा अहंकार तोडावा लागेल, ही घमेंड तोडावी लागेल आणि 20 तारखेला त्या पक्षासोबत आणि त्या सरकारसोबत राहावं लागेल ज्यांनी पाठवलेल्या योजनांच्या भरोशावरती तुमच्या माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झाल्याचं जाणवून राहिलं। मित्रांनो आमच्या शेतामध्ये जे विद्युतचे पंप आहेत त्यांचे जे बिल आहेत ते बिल आता माफ झाले, आता 0 बिल येते आणि महायुतीची सरकार आल्यावर शेतकऱ्यांचं बोनस सुद्धा 25,000 रुपये होईल असं सरकारने कबूल केला। अशा अनेक योजनांचा वर्षाव आमच्यावर होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये 4 आनंदाचे क्षण येताना पण दिसतात आहे आणि म्हणून तुम्हाला असं सांगावंसं वाटतं की ज्या व्यक्तीला मतदान करून ज्या व्यक्तीला ताकद देऊन मागच्या 25 वर्षांमधून त्यांच्या माध्यमातून आमच्या जीवनात जर काहीच बदल झाला नाही आणि दुसऱ्या बाजूला डबल इंजिनच्या सरकारमुळे हा बदल होताना दिसतोय, जाणवतोय, आपण अनुभवतोय। या सरकारच्या पाठीशी, या पक्षाच्या पाठीशी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना 20 तारखेला कमळाची बटन दाबून उभं राहायचं आहे एवढीच विनंती करायला आम्ही गावापर्यंत आलो आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।